षटकार निश्चितप्रमाणे त्याला पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू अगदी श्याम याचा एक अप्रतिम चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. आमचे बंधू साईनाथ दादा गोंदकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतोय. सरचे स्वागत. 31 धावा बिन बाद 31 साठी बाद. परत एकदा गणेश जाधवच्या बॅट म्हणून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. छेरन आता मी नाही कोणाला बी फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की. तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही षटकार गेल्यानंतर तो पुढचा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला. परत एक षटकाराला परत एकदा डॉट आला. पण डॉट बॉल नंतर षटकार पण येतोय. प्रश्नचिन्ह या चेंडूवरती काय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले फुल टॉस आहे. चेंडू मात्र पोहोचला गेलाय समोरच्या बाजूला. त्या दरम्यान एक सिंगल आरामात येताना निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव पळूनची पूर्ण केली गेली. धाबराका धावा संख्या 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितप्रमाणे ठिकाणी घेतली गेली आहे. आपण जी चर्चा करत होतो की श्याम त्र्यंबके गणेश जाधव म्हणजे गणेश जाधव विकी स्पोर्ट्स क्लब आळे या टीमचं नाव रोशन करणारे खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. पण एक काळ श्याम त्र्यंबके आणि गणेश जाधव विकी स्पोर्ट्स क्लब आळे या एका संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे एकमेकांना एकमेकांच्या डावपेच माहिती आहे. आणि निश्चितच ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कधी डॉट बॉल येतात कधी षटकार येत आहेत. ह्या गोष्टी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल मांगे 10 चेंडू 23. गणेश जाधव 7 चेंडू 14. या चेंडूचा रिझल्ट येईपर्यंत धापराकरती धावा संख्या या चेंडूचा रिझल्ट येईपर्यंत धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 37 आहे. म्हणजे बिमर आहे की नाही याबद्दल चर्चा निश्चितप्रमाणे आहे. तिसऱ्या पंचांची मदत अंपास कॉल निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष भालेराव सर आहेत. त्यांनी सुद्धा विकी स्पोर्ट्स क्लब आले संघासाठी काही काळ दिलेला आहे. एका बाजूला राजू डावकर सतीश भालेराव या सगळ्यांनी क्रिकेट खूप जोरदार खेळलेलं आहे. म्हणजे बक्षीस 51 रुपये होतं तेव्हापासून. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात. आणि नो बॉल. फसला ना हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई छत्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 येऊन टाक. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. नो बॉल आणि प्लस एक सिंगल अशा 39 धावा एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आत्ताचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारची करामत केली जाते ते आपल्याला पाहायचं. श्याम गोलंदाज मार्कवरती समोर जर आपण पाहिलं हर्षल. या दरम्यान अगदी आपण पाहिलं फाईन लेगला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या 40 विदाऊट लॉस. नाबाद 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 4. बिग हिट केलाय आणि गणेश जाधवच्या बॅटमधून निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय अजून एक षटकार येतोय. आता मी नाही कोणाला बी
फटका असा धुआधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आमचे मोहनदादा विखे पाटील यांच्यातून एक प्राईज आलेले आहे. आमच्याकडे 200च्या 5 नोटा आल्यात. 1000 रुपये जमा झालेले आहेत. कारण आमच्या या स्पर्धेचा रूल आहे पहिले पैसे जमा आणि त्यानंतर बक्षीस डिक्लेअर केलं जाईल. नो बॉल आणि षटकार. या 7 धावा आहेत. रिटर्न क्रीजचा नो बॉल. ऑन स्क्रीन परत एकदा ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 7 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. तर या 7 धाव संख्येनंतर धापलेकर धावा संख्या 47. पुढचा चेंडू परत एकदा फ्रेट. पायरस क्रिकेट क्लब यांच्यातून सुद्धा 1000चं प्राइज. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी परत एकदा बॅगेज. अजून एक षटकाराला 6 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. विशेष म्हणजे या षटकात धावा आल्या तब्बल 28 धावा. 4 षटकार आलेत. एकूण धावफलक आहे नाबाद 53 धावा. 53 रन. नॉट आउट. फायरस क्रिकेट क्लब 3 षटकार संपलीत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बक्षीस जे आहे मोहनदादा विखे पाटील यांच्यातून बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी इथे 1000 रुपये. आणि पायरस क्रिकेट क्लब यांच्या वतीने सुद्धा 1000चं प्राइज आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. म्हणजे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्राइज झाले 2000 रुपये. मोहनदादा विखे पाटील यांच्या वतीने अजून 1000 वाढलेत. म्हणजे टोटल झाले 3000 रुपये. मोहनदादा विखे पाटील 2000. पायरस क्रिकेट क्लब 1000. 3000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. बिग हिट. परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे का आहे. आणि फलंदाज बाद. पहिली विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. हर्षल अगदी आपण पाहतोय हर्षल भांगे 12 चेंडूचा सामना केला. 24 धावा त्यांनी आपल्या संघासाठी बनवल्या. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून खेळण्यात आला. आणि 24 धावा संख्येवरती इथे बाद होताना पाहायला. संतोष आसने यांना मिळालेली विकेट आहे. अनुभवी गोलंदाज जे आपण चर्चा करत होतो. आणि अमोल डुबेने एक चांगला झेल निश्चितप्रमाणे त्याचा जो घेतला आहे. पण आता मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अक्षय तावरे याला आपण पाहणार आहोत. एक बाद 53 धावा आहेत. 53 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार संतोष आसने. या दरम्यान रिवर्स आणि जसा चेंडू बॅटवरती आलाय तसा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार 6 रन. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुआधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की. तुला देऊ का. अक्षय तावरे याच्या बॅटमधून सुद्धा 1 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. चेंडू डॉट आलाय.
गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाज मार्कवरती. या दरम्यान रिवर्स खूप दूरवरती हा चेंडू पाठवलाय. मला वाटतं चेंडू आणण्यासाठी आता टू व्हीलर न्यावी लागेल पलीकडच्या बाजूला, इतक्या दूरवरती षटकार खेळला गेला. 6 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक Thank you. संतोष असणे या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे चेंडू का बॅटवरती परफेक्ट बदलू शकला नाही. सचिन गोरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी कळवले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राईज, पण हे प्राईज फक्त गणेश जाधवसाठी. 2 लागोपाठचे आलेत, लागोपाठचा 3रा येणार का गणेश जाधवचा. गोलंदाज संतोष असणे तयार आहे. 65 धावा आहे. 4थं षटक चालू असताना या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. आता मी नसतो कोणाला बी. रिव्ह्यू घेतलाय तो सक्सेस की अनसक्सेस मग ते आपण पाहू. त्याच्यानंतर आपण ठरवू पहिला नोबल वाजवायचं की पहिला षटकार वाजवायचा. कारण क्रिकेटमध्ये असा एक रूल आहे, पहिलं काय हे सगळ्यात महत्त्वाचं. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी आहे. अर्थात रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग टीम पायरन्स क्रिकेट क्लबकडून. अर्थात प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगसाठी आपण एक रिव्ह्यू या ठिकाणी जो दिला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहायचं आहे. संतोष भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बीमर आहे की नाही हे मात्र पाहिलं जात आहे. आणि फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे आणि हा षटकार आहे. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर संतोष असण्याचं षटक आपण 3 षटकार आले, पण एक विकेट पण येताना आपल्याला पाहायला मिळाली हर्षल भांगेच्या रूपाने. 1 बाद 71 धावा आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. स्ट्राईकला आता गणेश जाधव यांना आपण पाहणारे. लागोपाठचे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. लागोपाठचा जर तिसरा आला तर एकूण रक्कम असेल 3,500 रुपये. मोहनदादा विखे पाटील 2,000 आहेत. सचिन गोरे साहेब यांच्या वतीने 500 रुपये. पायरन्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने 1,000 रुपये. आणि या दरम्यान फाईन लागला. 1 टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे.
4 रन सावकार आहे. सीमा रेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकाराच्या रूपाने धापलक वाढल्या. 75 धावा आहेत. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी मोहनदादा विखे पाटील यांच्या वतीने 2000 रुपये. या दरम्यान बेकिट केला, मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. मोहनदादा विखे पाटील यांनी कळवले की 2000 रुपये पहिले 3 षटकार लागोपाठ किंवा पहिले 3 चौकार लागोपाठ. जे पहिलं होईल त्यासाठी 2000 रुपये. 81 धावा आहेत. पायरस क्रिकेट क्लब या टीमवरती त्यांचे सगळे बक्षीस, कारण त्या टीमवरती त्यांचं प्रेम आहे. परत एकदा आपण पाहिलं चेंडू समोरच्या बाजूला, तिथे हो जेल सुटला. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्सवेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. थँक्यू. बंटी तिडके सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिले मिळत आणि प्रेशर काय आहे या गोष्टी निश्चितप्रमाणे जाणवते. झेल सुटला गेलाय आणि अगदी सोपा झेल होता जो सुटताना या ठिकाणी अगदी आपण पाहिले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला गेला, स्क्वेअर लागला, सीमारचे बॅट 4 रन सावकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 1 धावा आहेत. 86 लॉस ऑफ 1 विकेट. 100 धावा पाहायला मिळणार का, प्रश्नचिन्ह आहे. या दरम्यान परत एकदा आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहे बंटी तिडके सर क्षेत्ररक्षण करत आहेत. 1 सिंगल, धापलक धावा संख्या 87. 87 लॉस ऑफ 1 विकेट. 10 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची भागीदारी सुद्धा आपण पाहतोय गणेश जाधव आणि अक्षय तावरे या दोघांमध्ये आहे. अमोल तयार, डावखुरी आता 12 करतोय आणि या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय आणि इथं वाईट बॉल आहे. पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर, ही धाव मिळणार आहे अवांतर. वाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. 88 वरती धापलक. 88. 94 धावसंख्यांचा एक रेकॉर्ड आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, आजच बनवले गेलेले श्री साई छत्रपती 11 लोणी या संघाकडून. जो संघ सुपर 8ला पोहोचलेला आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले 1 धाव तर आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक इकडे पुढे जाईल आणि इथे या सिंगलच्या रूपाने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलक 1-89. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर. बेचाळीस 81 क्रमांकाची एक गाडी आहे जी कॅमेरामनला थोडीशी त्रासदायक ठरते, कारण काच चमकते त्या गाडीची. 42-81 क्रमांकाची गाडी आहे.
प्रसाद रणमाळे, कोराळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय प्रसादचं स्वागत केलंय गणेश जाधवच्या बॅट मधून. षटकार चरण. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने रेकॉर्ड जे होतं 94 ते मोडलं गेलं, बनवलं गेलं 95 धावा. 95. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा बिग हिट 4 या चरण. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं शतक पूर्ण झालं पायरस क्रिकेट क्लब. आणि आजच्या दिवसभरातलं तिसरं अर्धशतक गणेश जाधव. 15 चेंडू 50 धावा. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचे थँक्यू. धापलकार धाव संख्या 101 101. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. उंची खूप आहे आणि इथे गणेश जाधवजीकडे संपुष्टात धक्का क्रमांक 2. एक सूचना, ती पलीकडे गाडी आहे मंडपात, ती गाडी चालू आहे का बंद आहे? चालू नसेल तर चालू करा आणि तिथून बाजूला घ्या असं मला सांगायचंय. तिथं गाड्या पार्किंग करू नका. सगळ्या माझ्या मित्रांना विनंती राहील, प्रेक्षकांना विनंती राहील,